ताप बीप सगळं सुरू झालं, अजून चालूच आहे ते. मी काल पण त्यांना म्हटलं होतं मी कसं, मला काय म्हटलं, मला फार बोलता नाही येणार कारण शब्दांवरचे अनुस्वार सर्दीमुळे गेलेत. सोबवार, बगळवार वगैरे असं सगळं होतं. माझे फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर यादव म्हणून, मराठी यादव. मग मी त्यांच्याकडनं औषधं घेतली आणि मी उद्धवना दिली. मी 2 दिवसात बरे झाले. मी औषध घेतोय त्यांच्याकडनं 6 दिवस झाले, अजून काही नाही. मी परवा दिवशी यांना फोन केला, म्हटलं माझ्या डॉक्टरनी पक्ष बदलला की काय आईला. आत्ता पण मला लागू पडायचा. आज माझे बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. आज मी सामनामध्ये मी माझा एक लेख आलेला आहे, त्याच्यामध्ये मी अनेक गोष्टींचं त्याच्यामध्ये त्यांच्याविषयी मी अनेक काही आठवणी मी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. खरं तर त्या व्यक्तीला कसं पाहायचं हे अनेकदा माझ्यासमोर, किंवा त्या व्यक्तीला कसं मांडायचं हे माझ्यासमोर अनेकदा प्रश्न उभे राहतात. काका म्हणून मांडायचं, व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे म्हणून मांडायचं, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणून मांडायचं, आणि त्यांच्यावरती बोलायचं म्हटलं तर मी तुम्हाला 100% सांगतो, मी आणि उद्धव आम्ही तुमच्याशी तासनतास बोलू शकतो. तासनतास. मी मागे त्यांच्या ते एका तैलचित्राचं अनावरणाच्या वेळेला मी सांगितलं होतं की खूप किस्से असे आहेत त्यांचे मला सांगता पण नाही येणार. आणि न सांगण्याचं कारण म्हणजे भाषा. तुम्हाला माहीत नव्हते ते काय होते ते. तुम्हाला अनेकदा भाषणांमधून अशी छोटी छोटी झलक मिळाल्या होत्या. पण मी आजच ती गोष्ट माझ्या लेखामध्ये मी नमूद केलेली आहे की लहानपणापासून आम्ही अनेक गोष्टी पाहिल्या म्हणजे त्यांना पाहत आलो. बाहेर एवढं वादळ चालू असायचं, काय कुठे काही दंगली असायच्या, कुठे काही बाबा राडे असायचे, कुठे काही आंदोलनं असायची, कुठे काय काय कधी जेल, कधी काय कोणावरती काय कधी संकट येईल, सगळं बाहेर सगळं वातावरण चालू असताना हा माणूस ज्या वेळेला व्यंगचित्र काढायला बसायचा, त्या व्यंगचित्रामध्ये मला आजपर्यंत मी इतक्या गोष्टी पाहिल्या त्यांच्या इतक्या बारकाईने, मला कधी कुठचं मारकाम नाही दिसलं की बाहेर इतका गोंधळ सुरू आहे आता काहीतरी झटपट आटपा काहीतरी व्यंगचित्र काढा आणि द्या प्रिंटिंगला. कधीच नाही. मला असं वाटतं की कित्येकदा मी विचार करतो पण ते अशक्य आहे ती गोष्ट. ती जी समाधी लागणं ज्याला म्हणतो ना आपण, मला असं वाटतं अनेकदा लोकांना असं वाटत असेल त्यावेळेला, अरे एवढं सगळं बाहेर चालू आणि हा माणूस काय व्यंगचित्र काय करतोय. ती व्यंगचित्र नव्हती नुसती, ती त्या माणसाची समाधी होती. त्या समाधीत तल्लीन होणं ज्याला म्हणतो ना आपण, आणि त्या एकाग्रतेतनं त्या सगळ्या गोष्टी करणं. कुठेही पेन्सिल नाही हल्ली का, ब्रश नाही हल्ला का, कुठे बाबा त्याच्यातला विनोद नाही हल्ला. म्हणजे बाहेर एवढं सगळं वातावरण असताना त्या व्यंगचित्रातला विनोदही नाही कधी हल्ला. मी मागे एकदा एका शीर्षकाबद्दल बोललो होतो. एक तेंडुलकरांचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं शीर्षक आहे, फार छान शीर्षक आहे की हे सारं येतं कुठून. भाई ज्या वेळेला मी बाळासाहेब म्हणून ज्यावेळेला मी विचार करायला लागतो त्यावेळेला या अनेक गोष्टी ज्यावेळेला डोळ्यासमोरून जातात, खरंच प्रश्न पडतो की हे येतं कुठून, आलं कुठून. आणि म्हणून तो या देशामधल्या सगळ्या राजकारण्यांपेक्षा जो वेगळा माणूस होता त्याचं कारणच ते होतं.
मी त्याच लेखात म्हटलं एवढं सगळं बाहेर वातावरण, सगळं राजकीय गोष्टी घडत असताना एक आर्टिस्ट, एक कलाकार त्याची कलाकृती सादर करतोय, कलाकृती काढतोय, त्याला एक आकार देतोय. जगात असा कोणताही चित्रकार, शिल्पकार, व्यंगचित्रकार असा कोणीही कलाकार झाला नाही की बाहेर स्वतःच्या बाबतीत अशा काहीतरी गोष्टी घडतायत आणि एक माणूस कला निर्माण करतोय. असा कोणताही आजपर्यंत आर्टिस्ट तयार झाला नाही, या जगात नसेल. त्यांचे तर्क असायचे. मला तर आजची ही परिस्थिती पाहिली, राजकारणाची परिस्थिती पाहिली. मला आज मी त्या दिवशी माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं की आज इथे बाळासाहेब असायला पाहिजे होते. पण आज महाराष्ट्राची आणि देशाची जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणजे गुलामांचा बाजार, आणि हे सगळं महाराष्ट्रामधलं सगळं चित्र पाहिल्यानंतर कुठेही जा तुम्ही, हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आज मला असं वाटतंय बाळासाहेब नाही येत ते बरं आहे. तो माणूस किती व्यथित झाला असता, त्या माणसाला काय त्रास झाला असता की हे सगळं चित्र आज जे महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं दिसतंय समोर, की जसे ते पूर्वी 200-100 वर्षापूर्वी नाही का ते चावडीवरती उभे राहायचे आणि माणसांची लिलाव चालायचे, आज तसे महाराष्ट्रामध्ये लिलाव चालू आहेत. आज अनेक ठिकाणी तुमच्या बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांची बोलणं झालं. शिसारी आली, शिसारी. ज्याला व्यथित व्हायला म्हणतो ना आपण, की काय चालू आहे, कुठे नेतोय आपण. आणि आज ही परिस्थिती पाहायला माननीय बाळासाहेब नाईक ह्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही की तो माणूस आज हे सगळं बघायला नाहीये. तो पाहूच शकला नसता हे माणूस, की ज्या गोष्टी शून्यातनं उभ्या केल्या. आज तुम्ही बाहेरच्याही, तुम्ही बाकीच्या पक्षांमध्ये बघा, अनेक लोक तुम्हाला दिसतील की जे बाळासाहेबांनीच निर्माण केले होते. पण ज्या गोष्टी घडत जात आहेत, ज्या गोष्टी घडत गेल्या, मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं. पण त्या सगळ्या गोष्टीला आता एक 20 वर्षाचा काळ निघून गेलाय. अनेक गोष्टी मलाही उमजल्या, अनेक गोष्टी मला सोडून उद्धवनंही उमजल्या असतील. द्या सोडून ते आता. काय सकाळी गेल्यावरती साफ झालेली बरी असते, चला कुठे आयुष्यभर गुंतत बसायचं. पण मला असं वाटतं की एकदा मी बाळासाहेब ठाकरे, मला एकदा ह्या विषयावर मला व्याख्यानच द्यायला आवडेल. सगळे पैलू मला तुमच्या समोर एकदा मांडायचे.